नमस्कार, आपण पाहत आहात महर्षी डिजिटल न्यूज। सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील पळशी येथे बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। महायुती सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ आता थेट ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचू लागला आहे। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री असताना एकनाथजी शिंदे साहेब यांनी 19 जून 2024 रोजी बांधकाम कामगारांसाठी 32 विविध कल्याणकारी योजनांची घोषणा केली होती। याच योजनांची आता सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रभावीपणे अंमलबजावणी होताना दिसत आहे। माण तालुक्यातील मोजे पळशी येथे नुकताच बांधकाम कामगारांना शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक सहाय्य देणाऱ्या विविध साहित्यांचे मोफत वाटप करण्यात आले। या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे सोलापूर जिल्हा उपप्रमुख तसेच माळशिरस तालुका उपप्रमुख तानाजीराव भोळे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। पळशीचे माजी सरपंच आणि निष्ठावंत शिवसैनिक बबन रामचंद्र ढोले यांच्या पुढाकाराने या परिसरातील शेकडो बांधकाम कामगारांना सरकारी योजनांचा लाभ मोफत मिळवून देण्यात आला। यावेळी खादी ग्रामोद्योगचे माजी चेअरमन जगन्नाथ शंकर अवघडे, अक्षय शिलवल यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून या उपक्रमाचे कौतुक केले। या योजनेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने रहिना बाबू मुलानी, हसीना बशीर मुलानी, सीमा संजय बनसोडी, कविता नामदेव बनसोडी, पूजा विजय बनसोडी, मनीषा आप्पा माने, दिलीप भानुदास माने, संगीता धनाजी माने यांसह अनेक कामगारांचा समावेश आहे। सर्व साहित्याचे मोफत वाटप झाल्याने कामगारांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले। बबन ढोले यांनी राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले। तसेच माळशिरस तालुका प्रमुख तानाजीराव भोळे यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला। राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत सरकारच्या योजना पोहोचवण्याचा जो संकल्प मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केला आहे त्याला पळशीसारख्या ग्रामीण भागातून मोठी साथ मिळत आहे। मी सोलापूर जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे, त्याचबरोबर माळशिरस तालुका उपप्रमुख आदरणीय तानाजीराव भोळे पाटील, आम्ही मान तालुक्यामध्ये पळशी या ग्रामीण भागामध्ये आलेलो आहे। खरं सांगायचं जर झालं तर 19 जून 2024 रोजी शिवसेनेचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी आर्थिक सहाय्य योजना असेल, त्याचबरोबर त्या बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना असेल, या माध्यमातून आज ही योजना तळागाळामध्ये ग्रामीण भागामध्ये पोचताना दिसत आहेत। आज बबन ढोले हे 1984 सालापासून एक सच्चा शिवसैनिक असलेला कार्यकर्ता, हा माझी सरपंच आहे पळशी गावचा, आणि हा ग्रामीण भागात राहत असताना सर्वसामान्य उपेक्षित लोकांनाही शासकीय योजनेचा लाभ मिळवून देऊन फार मोठं मौलाचं काम करत आहे। आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून हे कार्यकर्ते सामान्यातल्या सामान्य कुटुंबाबरोबर जाऊन आपले कर्तव्य पार पाडत आहेत। मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। कविता नामदेव बनसोडे आणि तुमचं? हसीना बशीर मुलानी ताई, ही जी आमची बबन ढोले साहेबांनी जी तुम्हाला योजनेचे लाभ मिळवून दिलेला आहे, बांधकाम कामगार योजनेचा जो लाभ मिळवून दिलेला आहे, त्याबद्दल त्यांनी काय तुमच्याकडे काय पैसे वगैरे काय घेतले का? नाही घेतले। त्यांनी स्वखर्चातून किंवा येण्या जाण्यातून फॉर्म तुमचे भरेपर्यंत, ऑनलाईन करेपर्यंत त्यांनी काय पैसे वगैरे घेतले का? तुमचं नाव काय ताई? सीमा संजय बनसोडे। जय भीम। जय भीम। ही बाबासाहेबांनीच योजना ही संविधानामध्ये लिहिलेली होती, पण गेल्या काही सत्तेमधील जी सरकार होतं राष्ट्रवादी काँग्रेसचं, त्यांनी ही आजपर्यंत अशा योजना अंमलात आणल्या नव्हत्या। पण वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस 2024ला मुख्यमंत्री झाले, त्यांनी ही बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी ही योजना आणलेली आहे। ह्या योजनेचा लाभ मिळवून देत असताना बबन ढोले असतील किंवा हे आमचे हे अवघडे साहेब असतील, त्यांनी काय आपल्याकडे पैसे वगैरे घेतले का? नाही ना। आता असाच लाभ तुम्ही तुमच्या जवळच्या माणसाला मिळवून द्या। आपण समाधानी आहेत ना? लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात का? आता 2 महिने बंद झाले असतील, पुढच्या महिन्यात मिळतील। जय महाराष्ट्र।